आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही काय म्हणता दिसाड पाणी ठेवा. तक्रार केले मॅडम, कोण बी आमच्याकडं नाही तुमच्याकडं नाहीच म्हणते ती. सगळी येते ती, मी काढत नाही त्यांनी काढत नाही असंच म्हणते. करताव येते ती पर त्यांचं असं थोडं बोलते ती पळते ती, करताव म्हणते ती पळून जाते ती. चालत नाही की त्यांनी मग एक दिवस आड करतो म्हणते तिकडेच वोट घेऊ तर तेवढं बघणार आहे. आधी काम करून घेणार आहोत आणि मग पक्ष बघणार आहोत. आम्ही निवडून येतो गाव मागून आम्ही गोरगरीब मारायचं इथं. निवडून येतात करतात त्यांच्या घरात बसतात. आमच्या गल्लीची संरक्षण केलं पाहिजे, आमच्या गल्लीत लक्ष दिलं पाहिजे, आम्हाला एवढंच पाहिजे. बोलते इलेक्शन आहे हाथ टेम्पर इलेक्शन का दोनों उतरीत जाते हैं, लाईट उतरीत जाते. आता पहिलं येते ते, आता इलेक्शनच्या टायमिला येते ते, इलेक्शन झाल्यावर गडप होते ते. डरनेस करल त्यालाच आम्ही वोटिंग देऊ, नाही तर या वर्षीचं वोटिंग आमचं फेल गेलं. मग तेव्हाच आम्ही वोट घालणार, नाही तर घालणार नाही. आम्ही याचे घालणार, दुसरं आम्हाला काय नको. नमस्कार, बोला बेधडक या कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत अण्णाभाऊ साठे नगर पातूर चौक येथे. जाणून घेऊया नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या. काय समस्या? मॅडम, आम्हाला लय त्रास आहे इथं पोरा बाथरूमचा, आणि इथून तिथंपर्यंत काम करते ते इथं मला लय वैताग आले. पूर्ण डरनेस भरते आणि हे पण तसंच आहे, मागं पण तसंच आहे. पूर्ण लाईन करा, पूर्ण कड्यापर्यंत तिथंपर्यंत लाईन करा आणि पूर्ण डरनेस बदलून घ्या. आम्हाला ड्रेनेजचं म्हणजे नेमकी म्हणजे काय समस्या? हे ड्रेनेज पूर्ण भरून आहे ना, पाणी पूर्ण बाहेर येते, पाणी जातच नाही, पाणी पूर्ण वरच येते. कोणाला दारात सगळं सांडपाणी, पूर्ण दारात पाणी थांबते पाणी. तुम्ही याची तक्रार केली नाही का कोणाकडे? तक्रार केले मॅडम, कोण बी आमच्याकडं नाही तुमच्याकडं नाहीच म्हणते ती. सगळी येते ती, मी काढत नाही त्यांनी काढत नाही असंच म्हणते ती. सगळ्यांना सांगितलं आम्ही. म्हणजे दारात इतकं उंच उंच ड्रेनेज, मग रात्रीला वगैरे चालताना करून गेले मॅडम, आता काय करायचं? करून गेलं माणूस मेलाय ते ना. आता म्हणते आमच्याकडं नाही, त्यांनी कोले केले त्यांनाच करा म्हणते ती, त्यांनाच बोला. आपण कोणाला म्हणून बोलू? सगळी येते ती, सगळे असंच विचारून जाते ते. लाईटीच हेच आहे काही ती दररोज आहे आमचा. असंच आहे बघा, आम्हाला गटर भरली का ना आमच्या घरात पाणी येतं. पलीकडली तर लाईन भरली ना आमच्या घरात पाणी येतं. आम्ही लेकरं बाळ घेऊन बाहेर येतो बघा. प्रशासनाचे लोक येत नाहीत का बघायला? येऊन करताव येते ती पर त्यांचं असं थोडं बोलते ती पळते ती, करताव म्हणते ती पळून जाते ती, परत येतच नाही ती. तक्रार दिला होतात का? लहान मुलं आहेत ती, आमची म्हातारी सुद्धा पडली असं डरनेस लाईन करून गेले. 3 वर्षाच्या वर झाला आम्हाला हे त्रास आहे. पाणी भरतंय पूर्ण संडाचं, हे जवळ आजारी माणसं आहेत, बाथरूम वापरलेलं सगळं वरच येतंय. मॅडम, सगळ्यांपेक्षा ना मला लय वैताग यायचं. माझ्या दारात आहे लय पाणी येते. मला यांचं झाल्याशिवाय मला काम करायला येत नाही. पाणी गेल्यावर मी काम. उमेदवार वगैरे मागचे कोणी येऊन विचारत नाही? विचारलेत मॅडम, असंच सांगते ती, उद्या येते म्हणते ते, येत नाही ते, करते म्हणते तसंच जाते ती. आणि करताना बी त्यांना 1000-1200 रुपये देतो आम्ही सगळेजण मिळून. तेवढं पुरतं तेवढंच करते ते जाते ती. म्हणजे पैसे तुम्ही स्वतः पैसे देता का? स्वतःच पैसे देऊन काढून घेतो डरनेस आतून गाळ काढायसाठी फक्त. मग त्यांना तर प्रशासन पगार देतो ना. मग दिलं तर बी त्याच्याशिवाय येतच नाहीत त्यांनी. 8 महिन्यातून एकदा दोनदा तर आहेच. तुमच्या काय समस्या? काय नाही का, दारामध्ये चेंबर आहे आमच्या, ती चेंबर पुढे जाऊ द्या, लाईन चालू राहू द्या, असं करा. माग बी तसंच आहे बघा, पुढे जाऊन आमच्या. ड्रेनेज सोडून अजून दुसऱ्या काय समस्या? पाण्याच्या वगैरे काय समस्या आहे? पाण्याचं पाणी किती दिवसाला? 8 दिवसात नाही एकदा पाणी येतं. 8 दिवसाला पाणी चालेल? चालत नाही की त्यांनी मग एक दिवस आड करतो म्हणते तिकडेच वोट घेऊ तर तेवढं येते. पाणी तुम्हाला म्हणजे किती दिवसाला यायला पाहिजे अशी अपेक्षा? 1-2 दिवसाला तर यायला पाहिजे ना. 8 दिवसाचं पाणी साठवून ठेवणं एवढं सगळं आहे तुमच्याकडे सामान? करावंच लागतंय की बंदोबस्त. मग इतक्या दिवसाच्या पाण्यात वास वगैरे दुर्गंधी वगैरे येते? येते की. आणि बोर पण नाही इथं, बोरिंग पण नाही आम्हाला पाण्याला. पाणी किती दिवसाआड पाहिजे तुम्हाला? 1 दिवसाला आड पाहिजे पाणी. 7 दिवसाचं पाणी. आम्हाला भीती वाटते की आमची लेकरं लहान नाही ती, त्यांना काय तर आजार घडल म्हणून आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही काय म्हणता दिसाड पाणी ठेवा. मग ते पाण्यातून इतके दिवस साठवून ठेवल्यानंतर दुर्गंधी वगैरे येत असेल ना? येतेच किंवा काय करायचं मॅडम? मग आता मजबुरी असल्यावर काय करायचं सांगा बरं. मग आता येणाऱ्या उमेदवारांना तुम्ही पक्ष बघणार आहे का काम बघणार आहे? आधी काम करून घेणार आहोत आणि मग पक्ष बघणार आहोत. काम केल्यानंतरच मत देणार आहे का? हा, काम केल्यानंतरच मत देणार आहोत. मग आता ते मत मागायला आल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा काय सांगणार त्यांना? हे पहिलं पूर्ण व्यवस्थित बोळ करून घ्यायचं. 1 दिवसाआड पाणी
आणि इकडे शौचालय तर सगळे घाणच आहेत, बाथरूम सगळे सार्वजनिक बाथरूम पूर्ण भरलेले आहे पाठीमागा. सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करायला पण येत नाहीत का कर्मचारी? कधी येतच नाही. येते मॅडम, एक दिवस येत नाही ते 8 दिवसांनी एकदाच येते. रोजचं रोज पाणी कुलूप लावून आणि दुसऱ्या दिवशी तीच पाणी वापरते. त्यांच्याकडे बी काही चूक नाही. पाणी कोण आहे ना ह्याच्यामध्ये त्यांना काळजी घेतली पाहिजे तर सगळ्या गोष्टी होत्या त्या. आता त्या भांग्याला तर बोलून आपला काय उपयोग आहे? रोगराई खूप पसरत असेल मग सार्वजनिक मग काय का तुम्ही जाऊन बघा तिकडं. इतक्या छोट्या छोट्या मुलांना त्रास वगैरे होतो. होते की मग सर्दी खोकला सगळ्यांना आहे की मुलांना. आता काय करायचं सांगा, घर आहे म्हणल्यावर राहावंच लागतंय. असं म्हणलं तुमची काय अपेक्षा आहे की उमेदवार निवडून आल्यानंतर वेळोवेळी येऊन तुम्हाला भेट देऊन तुमच्या समस्या वगैरे जाणून घेतल्या पाहिजेत? पाहिजे त्यांनी. आम्हाला एवढंच म्हणायचंय बघा, दुसरं काय म्हणायचं नाही. आमच्या गल्लीची संरक्षण केलं पाहिजे, आमच्या गल्लीत लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला एवढंच पाहिजे. म्हणजे खूप मूलभूत गरजा आहेत तुमच्या. असं मोठी काय मागणी नाही, फक्त ड्रेनेज वगैरे व्यवस्थित करून देणं, साफसफाई ठेवणं. हा बस एवढं. घंटा गाडी वगैरे येते व्यवस्थित वेळेवर? घंटा गाडी तर 4 दिवसाला येते. जिथपर्यंत आमचं डरनेस होत नाही तिथपर्यंतच आम्ही जी आमचं डरनेस करल त्यालाच आम्ही वोटिंग देऊ, नाही तर यावर्षीचं वोटिंग आमचं फेल गेलं. कोण पूर्ण तुमचं म्हणजे पूर्ण हे प्रभाग मतदान करणार नाही? हा, नाही करणार आम्ही, मतदानच करणार नाही. आमचं हा बोलायचं ती बोलतात तेव्हा सगळे मिळून त्यांना. जी करल ना त्याला बाथरूम तर आता तिथं पाण्याची सोयच नाही. तुम्ही जाऊन व्हिडिओ काढून बघा, बाथरूम धुवायला पाण्याची सोयच नाही. बंदच आहे पाठीमागून. आता मला किती 8 दिवस झालं मी आमच्या माझ्या तर किती पाईप काढल्या. हा, आंघोळ नाही मला आज 2 दिवस झालं. मग आम्ही इकडं करणार आहे, हे पण भरायला लागलंय चेंबर आता. म्हणून आमचं डरनेस लाईन कोण करल, कोण स्वच्छ करल ना त्यालाच आम्ही वोटिंग टाकणार. ना तर या वर्षीचं वोटिंग आमचं बोगस जाऊ दे. बहिष्कार टाकणार आहे का तुम्ही आता मतदान करणार? हा, नाही कर. तुम्ही मतदान नाही केलं तर तुम्हाला जसा पाहिजे तसा उमेदवार कसा निवडून येणार? मग आमचे करू द्या की काम, आम्ही टाकणार. हा, येऊ द्या, करू द्या, बाकी काय नाही. तर असंच बोलते ते. इलेक्शन झालं नाही एकदा, परत इथं कोणी येतच नाही ते. आता लय जण बोलून फक्त मत मागायला येतात, त्यानंतर 5 वर्ष येत नाही. नाही करत त्याने, माहित बी पडत नाही. माहिती नाही का गेल्या वेळेचा उमेदवार? कुठं राहत ते नाव वगैरे पण माहिती नाही. नाही मॅडम, त्यांचं नावच कधी आले नाहीत का तुम्हाला काय विचार? आता पहिलं येते ते, आता इलेक्शनच्या टायमिंगला येते ते. इलेक्शन झाल्यावर गडप होते ते. पाणी कधी यायला पाहिजे, म्हणजे किती दिवसाआड यायला? सडाडा यायला पाहिजे पाणी. आमचे लहान मुलं आहेत, सर्दी खोकला दवाखान्याला आम्ही कुठलं पैसे घालायचं? आमचं हातावरचं पोट, आम्ही आणाव तवा कराव तवा खाव. तुम्हाला काय वाटतं पाणी किती दिवस आड यायला? 2 दिवसात. घंटा गाडीचं काय? घंटा गाडीचा काय प्रॉब्लेम नाही, येते घंटा गाडी. गाडी 3 दिवसाला येत नाही. नाही, एक दिवस आडी येते घंटा गाडी. आणखीन दुसरा काही तर समस्या? काय नाही, तेवढं शौचालय. हात जोडून तुम्हाला सांगतो, आम्हाला एवढं डरण्याचं सगळं सरळ करून द्या. दुसरं काय एवढंच ताप आहे बघा आम्हाला, दुसरं काय नाही. मागच्या बोळात पण बघा ते सगळं. का नाही, फक्त पाणी 7 दिवसाला एकदा येत आहे. किती दिवसाला पाहिजे तुम्हाला? 4 दिवसाला एकदा सोडले तर बरं होत आहे. 7 दिवस पाणी साठवून ठेवण्यासाठी इतकं सगळं तेवढे भांडे आमच्याकडं तेवढे दुर्गंधी वगैरे येते का पाण्यात? नाही. वास वगैरे येतो ना 8 दिवस पाणी साठवून ठेवल्यानंतर? हा हा. मग हे रस्त्यांची काय समस्या आहे? लाईट नाही आहे आमच्या इथं. रात्री लागत नाही. किती दिवसांपासून नाहीये? आम्ही आल्यापासून तर नाहीच आहे लाईट. आम्ही येऊन आता नाही म्हणता नाही तर 15 वर्ष झाली. 15 वर्षापासून इथं लाईटच नाहीये. लाईटच नाही. आता मी 60 वर्षाची झाले की लाईट नाही तर. मग रात्री ज्येष्ठ नागरिकांना वगैरे वृद्ध लोक असतात त्यांना खूप त्रास होत असेल? काय ना, आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांचा ताप आहे. मग लाईट नसलं तर होत नाही का सांगा. आणि त्यामध्ये हे सगळे ड्रेनेज वगैरे असे उंच केलेले. मग एकदा आमची बहीणच पडली, दातच पडलं मोठी बहीण. ड्रेनेजचं काय तुम्ही करताना सांगितलं नाहीत का असं उंच करू नका म्हणून? नाही, रोड करणार आहे म्हणले त्यांनी. आम्ही रोड करणार आहे. आता मग आम्ही म्हणलं त्यांना रोड येत आहे तिचे लेवल करणार आहे असं म्हणून म्हणले. वर्ष झालं हे ड्रेनेज असं उंच करून? उंच 2-3 वरीच झालं. मग कोणी आलं नाही का? तुम्ही तक्रार दिला नाहीत का? नाही दिलं होतं. तुमच्या काय समस्या आहेत? पानी हफ्ते में 1 बार छोड़ते हैं, 2 बार तो नामना, 4 दिन को 1 बार. ये बोर्ड अच्छा नहीं बना नहीं है, वो बनाओ. लाइट, ये रोड का क्या प्रॉब्लम है? रोड का तो क्या खड्डे खोद रहे हैं, बुढ़िया फिरते हैं, माजूर लोग गिरते हैं रात पाट. वो एक लेवल करो. और जरा फिर इसकी तक्रार नहीं की क्या आपने? करे, सब दिन आते ही करते हैं, बोलते उधर जग छोड़ देते हैं, परत पुन्हा येत नाहीत का? नहीं आते.
मग हे ड्रेनेजचं काम जे ब्लॉकेज वगैरे आहेत का? ब्लैक नहीं, पानी जाता सीधा प्रॉब्लम। उंच खूप आहेत येण्याचा हाँ हाँ, टेकरला को पढ़ते ही करते हैं बुढ़े लोग, वो होने का पानी की समस्या। लाइट लाईट नाहीच आहे। लाइट है जो नहीं अंधारे में हमें खुद की लगा किती वर्षांपासून नाही 10-12 साल लाइट नहीं है, 10 का ज़्यादा चो। मग महापालिकेला तक्रार वगैरे केलं नाही का तुम्ही? बट आती बोलते इलेक्शन है, आते टाइम पर है इलेक्शन का, दोनों बुद्रित जाते हैं, लाइट बुद्रित जाती उमेदवार वगैरे येत नाहीत का सारखं भेटायला? नहीं आते। वो तो रोड पर के कब तो रखते ही, उन्होंने तो वो भी जाग छोड़ दी थी। मग आता निवडणूक येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय करायला पाहिजे? बोलते हैं ये तो को बोर्ड बनाने का, और ड्रेनेज का तो प्रॉब्लम नहीं, ड्रेनेज है। हाँ, तुमच्या काय अपेक्षा आहेत? रोड करायचं ताई, अजून पाण्याची व्यवस्था करा, 4 दिवसाला तर एकदा सोडा, किती टिपे भरायचं सांगा। पानी में बास आती है, कीड़े होते रहते हैं घर में, कि पीने के पानी में उसमें मच्छी की सर की बास आती रहती है, हफ्ते में एक बार का, तो 4 दिन के एक बार का तो ठीक है, बीमार पड़ते मग हैं। आता मत देताना पक्ष बघणार आहे का काम बघणार आहे उमेदवाराचं? काम अच्छा करे तो डालते हैं, छोड़ो किसको भी, पक्ष ये क्या देखने का है, कौन भी देखी नहीं। तिला मत देणारच आम्ही, आमचं काम नाही केलं तर कशाला द्यायचं? निवडून आल्यानंतर ना तुम्हाला वारंवार येऊन भेट देऊन तुमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे का तुम्हाला? हाँ हाँ, वैसा रहना, एक बार मध्य तक आते हैं, मध्य तो गिर जाते हैं, तो मेरे बात देख रेख करना गली की, डेनी सा भरे रहते हैं, और कचरे का प्रॉब्लम रहता। घंटे गाडी की प्रॉब्लेम आहे? अभी 1 महीना हुआ सरी आ रही, मेरे को तो 4-4 दिन गाड़ी नहीं आती, मग 4 दिवस कचरा कसं घरातच साठवून ठेवायचा? बस बस उड़ते मक्या लगते रहती, कौन लेके जाके सड़ते हैं, कौन रखते हैं, ऐसा प्रॉब्लम रहता। पण बाहेर तर सगळे कचरा कुंडी बंद केली, मग कुठे टाकता जाऊन? नाही हाय चौकात, पात्रूड चौकात एक आहे ना, तिथं टाकून येतात जसं उघड्यावरच आम्ही। उघड्यावरच टाकून यावं लागतं. आता काय करायचं, असं कचरकुंडी नाही तिथं, असं टाकून येतं, कुठवर ठेवायचं, 4-4 दिवस घंटे नाही आलं तर सांगा। मग तुम्ही त्यांना तक्रार करत नाही का रोज येत जावा म्हणून कर्मचाऱ्यांना घंटा गाडीच्या? पगार दिले नाही, आम्हाला पगार दिले नाही व मावशी, आम्ही कुठलं द्या याचं रोज म्हणतात। असं बोलतात का? हा, आता त्यांना आम्ही काय बोलावं, ते आपलं माहित आहे का, त्यांना पगार दिलं नाही दिलं, आपण का बघायला जातो? तुमच्या काय समस्या आहेत? एवढंच बघा आमच्याला अपेक्षा येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? नवीन जे उमेदवार येईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? आमचं रोड करू द्या, एक लाईट लावू द्या, पाणी 4 दिवस सोडू द्या, एवढंच आमचं, काय बी नाही, या 3 चांगलं करू द्या आम्हाला। मग आता नवीन उमेदवार हवा आहे का अगोदरचे जे होते तेच उमेदवार हवा आहे का नवीन चेहरा बघणार आहे आता तुम्ही? नवीन आता पाहिलं तर चांगलं त्यानेच खावं, पक्ष बघणार आहे का काम बघणार आहे? काम बघणार आहे बघा, काम व्हावं पहिलं आमचं चांगलं। ऊपर से जो पानी आता, पूरा पानी खड्डे के गिर जाता, या तो चेंबर बनाओ या तो कुछ तो करो, पानी ऊपर का बंद करो। म्हणजे पावसामध्ये वगैरे पाणी पावसा तो छोड़ो, पाउस का कौन रोक नहीं सकते, जो रोज का जो नल आता ना, उस दिन देखो पानी नाली की तरह पानी जाते रहता, बोल नहीं सकते उधर के लोगों को, हम ना तकलीफ होती है। राशन मिळत नाही, राशन दुकानात बिल्कुल नहीं, राशन देते जो ऊपर से बंद है कर बोलते हैं, तक्रार नाही केली का तुम्ही? गए नहीं ऊपर से बंद है, हम क्या करना बोलते हैं, कोटे बंद नहीं कर बोलते हैं, राशन ही नहीं, हम ना बच्चे कच्चे, इतनी फैमिली कैसा पलना। कसलं कार्ड आहे तुमचं? केसरी बिल्कुल राशन ही नहीं, लॉकडाउन में 2 बार देते खाली, हम ना खाली 2 महीने, उसके बाद बिल्कुल नहीं दे दो। मग या ड्रेनेजचं पावसाळ्यात वगैरे त्रास झाला का तुम्हाला? जो है वो ड्रेनेज का प्रॉब्लम नहीं है, हमारे यहाँ हुआ था, कर कुली हम सब दिन पैसे डाल को, तुम्ही स्वतःचे पैसे घालून सगळं रिपेअरिंग केलं? प्रशासनचे येऊन केले नाहीत का? आती बोल रहे थे मैडम, मचना हो रहे थे, बच्चे कच्चे, पूरा यहाँ तक पानी रुक रहा था, फिर हम पैसे डाल तिथनं बसत्यात, काय म्हणतात? मत घाला, आम्ही निवडून येतो, गाव मागून आम्ही गोरगरीब मारायचं इथं, म्हणजे मत मागायला तुमच्यापर्यंत येतात, नंतर तुम्हाला त्यांच्या दारापर्यंत लात मारतात आम्हाला, असं आहे आता, आम्ही झोपटपट्टी व्यवस्था करावं का नाही सांगा ताई? हा, मग नंतर तुम्हाला त्यांच्या दारापर्यंत जावं लागतं? गा आम्ही गेला ना, आम्ही सांगता बघा, आम्ही पैसे घालून करून घेतला वे, सगळं गरू पैसे उचलले, सगळं करून दिला, इंच पोरग बाईचं पोरग। म्हणजे तुमची अपेक्षा आहे की जसं मत मागायला येतात तसं सारखं येऊन तुमची चौकशी करायला पाहिजे? मग कराव का नाही? झोपडपट्टी निवडून येतात, करतात, त्यांच्या घरात बसतात, आणि कोण अपंगाचा, आमचा भाऊ अपंग आहे, 25,000 घातला, 25 घातला, घरात झोपून आहे, त्या माणसाला चालणं होत ना, बाहेरला खड्डे करून ठेवला, ड्रेनेज केला, आणि कोण भरपाई करायचं? आम्ही सगळं पैसे घालून आम्ही रोड करून घेता, इथं लोक लहान लहान लेकरं ते आहे, जिम्मेदारी असते का निवडून येते त्यांच्या घरात बसतात, बोळबोळीत बघायचं असते का ना, करते बा तिकडचं पलीकडचं त्या रोड रस्ता केला, खड्ड्यात किती लोक पडतात पावसा पाण्यात, ते हाय जिम्मेदारी त्यांना
निवडून येतं त्यांच्या घरात बसा, मग जिम्मेदारी नाही गोरगरिबांचं बघायचं. मग आता कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला? आम्हाला चांगला उमेदवार पाहिजे, आम्हाला पैसा अडका काय नको, आमच्याकडे गरीबांना लक्ष द्या आणि कोण गरीब आहे त्यांच्याकडे काय आहे काय नाही त्यांच्या पक्षी लक्ष द्या, याव जावं त्यांच्या, आम्हाला एवढंच बसा, आम्हाला एवढं मान्य पाहिजे बघा. वेळोवेळी येऊन चौकशी करा. चौकशी करा काय असलेलं बघा, ते एवढं मान्य, दुसरं आम्हाला काय नको. त्यांचा पैसा अडका त्यांच्यापाशीच राहता, गोरगरिबांना येऊन बघा द्या, काय असलेलं बघून वाकून बघू द्यायचं. म्हणजे अपंग वगैरे आहेत जे त्यांना सुविधा मिळतात त्या मिळाल्या नाहीत. नाही मग काय सुविधा ना, आम्ही प्रायव्हेट मध्ये 10 किलो 25 लाख घातलं आमच्या भावाला आणि रस्ते खड्डे 2-3 वेळा पडलाय. हा डोक्याचं ऑपरेशन झालं, कोण येऊन बघून फिरून बघितले नाहीत. गोळ्यासाठी बी आम्ही मस्त केलं फिरलो, कोण आम्हाला मदत केलेली नाहीत. आम्ही स्वतः लोकांकडनं व्याजपट्टी करून केला. आम्ही रोड बी किती वेळा लेकरं पडले, हातपाय मोडले, माझं स्वतः पोराचं पाय मोडले, पाय खड्डे एवढं होतं. आम्ही सगळेजण पैसे घालून तिथं रस्ते करून घेतलेला आहे. तर रस्ता जागा कमी आहे आणि त्यामध्ये ड्रेनेज उंच उंच करून सगळ्यांचं आम्ही काय मत मारता, कुणाचं बी कट्टे राहू दे, ड्रेनेजचं राहू दे, बाहेरचं संडास बाथरूम राहू दे, सगळ्यांचंच मोडा. अतिक्रमण झालेलं काढा. हा सगळ्याच काय असलं काढा, आम्हाला मोकळं पाहिजे जागा. कोण मेळ केला कुणाचं दारात नको, कुणाचं मयत पण असलं तर स्वतःच्या दारात पाहिजे आम्हाला. हा अजिबात ना, सगळं मोकळं पाहिजे आम्हाला, एवढं आमचं म्हणणं आहे. ते करा, दुसरं काय नको. आता ड्रेनेज ते सगळं केलेलं आहे, ते वेळेस सगळं चांगलं आहे, फक्त रोड एवढं करायला पाहिजे. कुणाचं बी हाय बाथरूम वगैरे सगळ्यांचंच काढायचं, मोठं घर असं हे पाहिजे. पाण्याचं काय? पाण्याचं हाय भरपूर, आम्हाला पाण्याचं काय टेन्शन. 8 दिवसाला पाणी आहे ना? 8 दिवसाला एकदा पाणी येत आहे. मग तुम्हाला किती दिवस आड पाहिजे? आम्हाला 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी पाहिजे. आता पाण्यामध्ये दुर्गंधी वगैरे असं नाही वगैरे नाही, कुठं म्हणून जायचं आम्ही पाण्याला, घागरा कोवते जवळ आसपास आपसा नाही काय नाही, गेलं तर अशोक चौकात जावं लागतंय. उन्हाळ्यात पाणी व्यवस्थित येतं का? नाही कुठं येत आहे, 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी येत आहे. मग असं 10 दिवस पाणी जातं, फिर हापसा नाही काय नाही, आम्ही काय करावं गोरगरीब, कुठं म्हणून जायचं, अशोक चौकात जायचं का हांड्या बादल्या घेऊन, लेकरं लहान लहान लेकरं ते आहेत. आम्हाला सुद्धा सगळं सोयी पाहिजे आम्हाला. हापसा बी आहे तिथं, हापसा बंद, कोण लक्ष देण्यात. बंद आहे का? बंद आहे हापसा, किती 15-20 वर्ष झाला हापसा बंद आहे. आम्हाला ते हापसा बी नीट करून द्यायला पाहिजे, मग तेव्हाच आम्ही मत घालतो. कोण मत घालतो ना त्यांना पण अडवते मी. मग आता मत मागायला आल्यानंतर त्यांना सगळं आम्ही मत मागा पहिला, आम्हाला सगळं रोड ते नीट करून द्या, आम्हाला हापसा करून द्या, मग तेव्हाच आम्ही वोट घालणार, नाही तर घालणार नाही. आम्ही याचं घालणार, दुसरं आम्हाला काय नको. नाहीतर बहिष्कार घालणार का? मतदान करणार नाही का? मतदान करणार ना, कोण बोळीतलं करते मी त्यांना बी दाखवते, मग त्यांना पण एक बोळीतनं बाहेर काढते, मत कोण घातलं त्यांना, असं करणार आहे मी. हा दुसरं काय करायचं, आम्हाला सोय पाहिजे, दुसरं आम्हाला काय नको. आम्हाला सोय झालं ना बास, की आम्हाला दुसरं काय पाहिजे, त्याचं का पैसा अडका पाहिजे, काय पाहिजे गोरगरीबाला सोय झालं तर त्याचं आम्हाला बास. एवढं लहान लहान सगळं त्या कोपऱ्यात धर, या कोपऱ्यात लहान लहान लेकर आहेत. माझा बी घरात अपंग भाऊ आहे, आदू भाऊ आहे, त्याला चालणं होत नाही. विचार कुणाला पण विचार, अख्खा गल्ली विचार आमचं पात्र चौकात. पहिला रोड करू. हा त्याला फक्त असं चालणं होत नाही, 2 वेळा पडले त्याचं डोक्याचं ऑपरेशन झालं. लाईट पण नाही येत म्हणतात. नाही लाईट पण नाही येत बाहेर, मग आम्ही सगळं पैसे घालून बाहेरचं लाईट बसून घेतलं रोडावरचं, चोरी ते होते म्हणून. टॅक्स वगैरे जेवढं तुम्ही भरता त्याच्या मोबदल्यात तुम्हाला सोयी सुविधा मिळत बाहेरचं रोडावरचं लाईटी नाही ना, मग आम्ही सगळं 2 वेळा कंप्लेंट केल्यानंतर ना परवा दसऱ्यात येऊन बसवलं बाहेर रोडवर. पण या बोळांमध्ये या बोळीत यायचं येत नाही, तिकडचे आमच्यात हाय, आमचं पोरं करून घेतलं आम्ही स्वतः परशा घातलं, तिथं वाटलं चला परशा आम्ही स्वतः करून घेतला, ड्रेनेज वगैरे केले, सगळं केल्यात, पण आम्ही स्वतःचं पैसे घालून स्वतः आम्ही तयारी केलं, का की आमच्या घरात पेशंट आहे, लेकरं आहेत म्हणून आम्ही सुविधा, आमचं स्वतःचं सुविधा आम्ही करून घेतला. बोला बेधडक या कार्यक्रमात प्रभाग 13 मधील नागरिकांनी आपल्या समस्या बेधडकपणे मांडल्या आहेत. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की त्यांच्या समस्यांचं निराकरण निवडणुकीच्या अगोदर होतं का फक्त आश्वासनांवरच नागरिकांना समाधान मानावं लागेल. पाहत रहा बोला बेधडक.